हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आणि आज आहे शनिवार 13 सप्टेंबर. आणि इथे बसली आहे माझी बायको. हॅलो गाईज. ॲक्च्युली आम्ही ब्लॉग आज थोडा लेट चालू केला कारण सकाळपासून थोडा आम्ही बिझी होतो आज आम्ही. प्रचंड बिझी. त्यामुळे आम्ही थोडा ब्लॉग लेट चालू केले. 6 वाजलेत संध्याकाळचे. तर आज ॲक्च्युली आम्ही जे तुम्हाला काय दाखवा आमच्या ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्समध्ये फार्मर्स लोकांचं शेतकरी लोकांचं स्टॉल असतात. म्हणजे मार्केट लागतं तिथे आपल्याला सगळ्या जीवनावश्यक वस्तू ज्या डेली यूजवाल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे व्हेजिटेबल्स फ्रूट्स वगैरे सगळं आपल्याला तिथे मिळतं. तर आता आम्ही ते चाललोय बघायला पण या पावसाने गोंधळ घातलेला आहे. छोटासा प्रॉब्लेम झाला, पाऊस चालू झाला. आम्ही रेडी होत होतो आणि तेवढ्यातच पाऊस झाला, तुम्ही बघू शकताय. आणि मी तुम्हाला इथून स्टॉल दाखवतो जे ते शेतकरी लोकांचे लागतात, ते इथे लागतात स्टॉल्स. तर हे असे काही स्टॉल्स आहेत. जसं आता माझी बायको बोलली तर याचे स्टॉल्स एव्हरी सॅटर्डे इथे लागतात. तर आम्ही जातो कधी ना कधी काय शॉपिंग करायची असेल तर. सो आता बघूया, पाऊस काय थांबत नाही आहे अजून तरी. जर पाऊस थांबला तर मग आम्ही निघू, नाहीतर मग छत्री घेऊन जाऊ तर बघूया, लेट सी काय होतंय, आम्ही काय डिसाईड करतोय तसं मग आम्ही तुम्हाला अपडेट देऊ आम्ही जाणार आहे की नाही ते. वाटतं खूप छान कंटाळा येतो ना. पाऊस फक्त भिजण्यासाठी छान आहे. जर आपल्याला शॉपिंग वगैरे काय करायचं असेल तर हे सगळे बांबू कसले बांधले. इथे इथे आहे नवरात्री सेलिब्रेशन, गरबा असणार आहे. आपण त्यांची इकडे समोर सगळे स्टॉल लागलेले. बिल्डिंगचा एंट्रन्स तिथून आता हे स्टॉल स्टार्ट झालेले आहेत. ते फुल लास्ट टोक आहे तिकडे एकदम. इथून स्टार्ट करूया आपण. जाऊया बघत काय काय आहे. आपल्याला घ्यायचं तर एवढं काही नाही आहे, जस्ट आपण आपल्या युजर्सला दाखवतोय की आमच्या इथे काय काय अवेलेबल आहे. सो स्टार्ट फ्रॉम हियर. ते बघा ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत. काही घ्यायचं आहे तुला नको पावसातून मला या मजा नको. अंडा घ्यायचं आहे ना गावठी. अर्धा घेऊ अर्धा. चला आपण
आम्ही इथूनच घेतो ही गुळ पावडर. आपण गुळ पावडर इथून घेतो ना चहासाठी, चांगली असते. मसाला गुळ पावडर घेऊया का? डुलायचंच आहे पॅकेट. गवतीच्या वगैरे सगळं मिक्स आहे मसाला. गवतीच्या अश्वगंधा वगैरे सगळं मिक्स आहे. हा मी इथूनच नाही आपल्याकडे एक आहे ना. सगळं लोणचं आहे तिकडे, लोणच्याचं भरणी, सगळं लोणच्याची भरणी आहेत, फ्रूट्स आहेत. सगळे गावठी आहेत, जेवढे पण कडधान्य आहेत सगळे गावठी आहेत. एकदम छान ठीक आहे. हे पण छान आहे. कसं आहे? 30 रुपये दोन. फळं घे ना आता. ಬಡ್ಡೆ ಹೋದಾಗ ಹೀಗೆ ಬಂದೇಳಿ ಆದರೂ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ಮಾಡೋದು ಸತ್ಯ. ಅವಳು 25 ದಿವಸ काय घेतो? येस, इलायची लावलं नाही. हे 800 ग्राम होता. 120 घेऊया. मी करू पेमेंट? खूप सारी शॉपिंग करून दमलेलो आहोत पावसामुळे. आम्ही पावसामुळे जमलं नाही, पावसामुळे कंटाळा आला. खूप काही एवढं सामान तर आणलंय, बघू शकते तुम्ही. सामान तर आणलंय भरपूर. आणि हे पाव आम्ही कशाला आणलं आहे ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. ते सांगून टाक. आम्ही मिसळ पाव बनवणार आहोत. मिसळ पाव, स्पेशल मिसळ पाव. स्पेशल मिसळ पाव. काय झालं? खोकते का? खोकतेस कशाला? लागला रे काय ठसका? ठसका लागला. पाणी पी, पाणी पी. कधी घेणार? गेल्यावरती. करून गेल्यावर? ठसका. अच्छा, मी देऊ का पाणी? आणि हे काय करतेस? हे मी ते गावाला करते ना, चुलीमध्ये स्मोक टाकून कांदा आणि खोबऱ्याचं वाटण, स्मोक टाईप. ओके, हा. ते ऍक्च्युली साल गावाला ते साली सकट टाकतात ना आतमध्ये. मी साल त्याची काढली कारण ते काळं असतं म्हणून. ओके. सो थोडासा स्मोकी असं भाजायचं. हे थोडं
खोबरं भाजायचं आणि त्याचं लसूण आणि थोडंसं आलं टाकून वाटण करायचं. ॲक्च्युली आम्ही वाटण उसळसाठी वगैरे वाटण वगैरे नाहीच करत, आम्ही टोमॅटोवरतीच करतो. पण आज मिसळ बनवायच्या म्हणून थोडंसं करावं, थोडं डिफरंट. असं सॉफ्ट झालं तर काढूया मग हे ठेवूया. ठीक आहे. ते काय करते स्मोकी द्यायचं पूर्ण हेच केलंयस. बंद होईल ना? काय बोलतात त्याला, ते बोनफायरच बनवलं इकडे. गॅस बंद केला, गॅस बंद केलेला आणि घाबरलंच तर कसं होईल? कोण घाबरतो? मी तर नाही घाबरायचं. स्मोकी नहीं, तो फायर हो गया, फायर. तर आपण ही मटकी आता एवढ्या मटकीचं आपण करणार आहोत मिसळ पाव. तर ही मटकी पहिल्यांदा एक शिट्टी येऊन द्यायची, थोडीशी बॉईल करायची आपण. त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रिपरेशन करते. तर मी मटकी थोडंसं पाणी टाकावं लागेल त्याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं मीठ. त्याला एक शिट्टी काढूया. त्याच्यानंतर आपण आपला जो मसाले आपण वाटले ते वाटून घेऊया. एक शिट्टी काढूया आणि एक शिट्टीनंतर जर तुम्हाला असं वाटलं, एक शिट्टीमध्ये शिजतात ॲक्च्युली, वाटलं जर दुसरी शिट्टी यायच्या आधी आपण गॅस बंद करू. तर आता ह्याच्यात थोडेसे खडेस हे पण टाकणे मी, दाणे थोडेसे काय बोलतात त्याला, दालचिनी आणि हे काळी मिरी आणि लवंग आणि पण हे पण थोडंसं मी गरम करून घेते. मग आपण वाटूया मसाला. ठीक आहे. भाजून जे आपण घेतले ते मसाले आता आपण एकदा वाटूया. हे तुम्ही वेगवेगळं पण वाटू शकता, डिपेंड नाही, एकत्रच करते थोडंसं थोडंसं वाटतं, म्हणजे कसं ते स्मूथ होईल ना. थोडंसं पाणी टाकूया. ते काळं का वाटतंय माहिती आहे ना. गाईस, मी हा मटकीमधला जो स्टॉक आहे, आपण जे बॉईल केली होती मटकी, तर त्याचा जो स्टॉक आहे तो थोडासा वेगळा करून घेतलाय, जेणेकरून याचे आपल्याला कर्री बनवायची. तर्री जी असते ना, ती तर्री याचीपासून बनवायची, आपण जे वाटून केलं त्याच्यापासून, आणि ही वेगळी फ्राय करून घ्यायची. ओके. सो आपण प्रिपरेशन स्टार्ट करूया. पहिल्यांदा तर्री बनवूया, देन आपण हे फ्राय नंतर करूया. त्यासाठी आपलं ऑइल, तर्री आहे तर थोडंसं तेलाला मध्ये आपल्याला हात मागे करावा लागेल, म्हणजे तेल सुटलं पाहिजे ना. थोडंसं तेल, कढीपत्ता. त्याच्यामध्ये मी आता जस्ट फोडणीला आपण जे राई वगैरे, राई, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो टाकला आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली याच्यामध्ये. त्याच्यात थोडंसं ब्राऊन व्हायला द्यायचं चांगलं. हे ब्राऊन झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वाटण टाकूया आहे आणि हे मसाले टाकूया, आणि त्याच्यानंतर जो आपला स्टॉक आपण वेगळा करून घेतला आहे तो आपण स्टॉक याच्यामध्ये मिक्स करू. हे ब्राऊन होत आलेलं आहे, जर अजून 1 मिनिटं करूया छान. थोडंसं स्मोकीच होईल असं वाटतं, कारण हे आपण नाही केलं ना, त्यामुळे थोडा स्मोकीच फ्लेवर येणार आहे ना. थोडीशी हळद आणि याच्यामध्ये मी मिरची पावडर प्लस आमचा जो मालवणी मसाला मिक्स घेतलेला आहे. ठीक आहे. आणि धना पावडर, जिरा पावडर,
धना पावडर, जिरा पावडर. त्याच्यात आपलं थोडंसं वाटण टाकायचं. तर वाटण थोडंसं याला बघा, आता याला ऑइल सुटलंय ना आपण. आता याच्यामध्ये आपण काय करू, ऍड आपला मसाला ऍड करूया. मसाला चांगला फ्राय झाला. ऑलरेडी आपण त्याला भाजून घेतलं, त्यामुळे जास्त काही त्याला भाजायची गरज नाहीये. जस्ट त्याच्यामध्ये थोडंसं तेल सुटू दे, त्याच्यानंतर आपण ते पाणी ऍड करू. थोडंसं मीठ ऍड करते. मीठ थोडंच करते कारण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलंय ना त्या मटकी शिजताना, त्यामुळे त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आहे. आपण थोडंसंच मीठ टाकलं. ओके. तेल सुटलंय बघ, तेल सुटलंय. त्यामुळे आता आपण हे पाणी ऍड करू. तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी आपण पातळ करू शकतो. मी सगळंच पाणी ऍड करते. थोडीशी उकळी यायला द्यायची. झाकण नाही ठेवायचं याच्यावरती. थोडीशी वाफ येऊन दे, उकळी येऊन दे. मग त्याचं तेल असं सुटल्यासारखं थोडंसं वाटेल. ठीक आहे. स्मेल तर छान येतोय. थोडीशी आपण कोथिंबीर नंतर टाकू. थोडीशी उकळी येऊन दे. आता आपण हे करायचं. ठीक आहे. ओके. मटकीला थोडीशी जरा तडका देऊया. थोडासा मसाला टाकलेत मी, तिखट वगैरे, राई आणि कढीपत्त्याचा तडका. ऑलरेडी शिजले, त्यामुळे काही जास्त टाइम नाही लागणार ना. जस्ट वापरूया आपण. ठीक आहे. रेडी झाल्या होत्या. वेळेला मस्त तरी आली बघा, कळा आला बघ ना. बस ना पापा. लास्ट हे केलं न्यू स्टार्ट. तर गाईज रेडी आहे आपली मिसळ पाव. आपली मटकी रेडी आहे, फ्राय करून घेतलेली आहे. ती तर्री बघा किती मस्त तर्री आलेली आहे. थोडंसं स्पायसी वाटतंय का? स्पायसी वाटते. चल मग मी तुला रेडी करते. पहिल्यांदा फरसाणचं लेअर एक टाकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मिक्स करूया आपली मटकी. असंच असतं का? मला माहिती नाही. हो तसंच असतं. थोडीशी अजून पाहिजे असेल तर अजून टाक. नाही बस. पातळ. जास्त झालं का? नाही एकदम बरोबर. ते नंतर हे करून घेतं ना पाणी. बस. आणि तुझे पाव 2 पाव. सर मला सांग कसं. लिंबू काढून टाका. तर हे आपले 2 पाव.
आधी फरसाण आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे, फरसाण एकदम सॉफ्ट झालं पाहिजे, तेव्हा मजा येते खायला. हे जरा मी माझं पण तयार करते. लिंबू नाही घेतला तर आता इथे मी लिंबू पिळ मस्त इथे लिंबू पिळला आहे मी. आता याला मिक्स करूया, याच्याने मिक्स करूया. थांबा. हे फर्स्ट टाइम केलं ना आपण तर्री वेगळं असं? हो हे फर्स्ट टाइम आम्ही केलंय. फर्स्ट टाइम म्हणजे मिसळपाव फर्स्ट टाइम नाही केली आहे. हे तर्री वेगळं आणि हे वेगवेगळे फर्स्ट टाइम केलं. हां तर्री वेगळी बनवली ती फर्स्ट टाइम. आता आम्ही नेहमी सगळं एकच ठेवतो, तर्री पण आणि मटकीची भाजी किंवा जे काय असेल उसळ बिसळ. तर आता मी टेस्ट करतो. टेस्ट करतोय आता मी. स्पायसी तर नाही एवढी, पण टेस्ट एकदम डिफरंट आहे. म्हणजे जे नेहमी आपण खातो ना तशी नाही आहे, थोडी वेगळी पण चांगली. आणि काय घरगुती असणार तर घरगुतीचं काय हॉटेलसारखी टेस्ट नाहीच येत कधी पण. थोडं तरी हां थोडी तरी वर खाली थोडं 19-20 मीडियम. हां तर मीडियममध्ये आहे तशीच आहे, पण गुड, आवडली मला. सो गाईज ही रेसिपी आता तुम्ही पण ट्राय करा. हां स्मोकी फ्लेवर आहे थोडा. तर तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट करून सबस्क्राईब करा प्लीज, रिक्वेस्ट. आणि आम्हाला सपोर्ट करा. सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही अजून चांगले चांगले व्हिडिओज काही टाकू शकतो का ते आपण विचार करू. येस आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे चांगले चांगले अजून ब्लॉग्स टाकायचे. येस चला तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय बाय, टेक केअर.